आपल्या शुद्धीवर आले आणि चांगली झाली. त्यावेळी संस्थांचे विश्वासू गंगाधर यांनी मला महाराज स्वर्गवासी झाल्याची बातमी दिली आणि तिने संस्थांवर कब्जा केला ही कळवले. मग आम्ही CIDशी कॉन्टॅक्ट केला. त्यांना मी मदत मागितली. जो CID इन्स्पेक्टर माझ्या घरी आला होता सुदैवाने तो पूर्वी याच गावात राहत होता आणि तुम्हा दोघींना ओळखतही होता. म्हणजे तू आमच्या भावनाचा भाऊ होता का? अगदी बरोबर. मग त्याने घराण्याला इथल्या सगळ्या गोष्टींची माहिती द्यायला सांगितली. याचा अर्थ भावनाला हे सगळं माहिती होतं, पण तरी तिने ती आपल्यापासून लपवून ठेवलं. खरंच आत्या, आता आम्हाला विश्वास पटलाय की तुम्हीच आमच्या आत्या आहेत म्हणून. ती आत्या कुठे आहे हे मला चांगलं माहिती आहे. म्हणजे कुठे? मी कालच या गावात आले होते आणि भावना व इन्स्पेक्टरला भेटले. भावना, तू एकटीच? आणि त्या आत्याबाई कुठे आहेत? त्यांना जिथे जायला पाहिजे होतं तिथे. म्हणजे कुठे ग? पोलिसांच्या ताब्यात. हो, काल मी इथे आले होते तेव्हा त्याच प्लॅनने आले होते आणि कसंही करून मला त्याला घराबाहेर घेऊन जायचं होतं. म्हणजे ते म्युझियमला नेणे, नाटक दाखवणे, कॉलेजला नेणे, हे सगळं काही नाटक होतं. अगदी बरोबर. आणि त्याही माझ्या बोलण्यात कसलं बरं. अगं, शेवटी ती दाशी, तिला एवढी अक्कल कशी असणार? म्हणजे तुम्ही त्यांना म्युझियमऐवजी जेल दाखवलं? नाही, म्युझियम दाखवलं आणि जेलला पण नेलं. मात्र नाटक संपलं आणि परत त्यांना जेल दाखवली. अगं, पण जेलला नेण्याचं कारण? मी CID कडे कंप्लेंट केली होती ना आणि तिने केलेला संस्थांमधला मनमानी कारभार. हे बघा, मी तुम्हाला सारखं म्हणत होते ना की तुमची फसगत होत आहे म्हणून. कारण माझ्या भावाने मला ना याची संपूर्ण कल्पना आधीच दिली होती. पण तुम्ही आमच्यापासून लपवून का ठेवलं? हो, पण माझ्या भावाने मला सक्त ताकद दिली होती ना, हे सगळं कसं गुप्तपणे झालं पाहिजे. हा, पण आता सगळं क्लिअर झालेलंच आहे. इन्स्पेक्टर येतीलच इतक्यात घेऊन त्या कोर्टाला इथे. इन्स्पेक्टर तुम्ही या. बरं झालं तुम्ही आणलं यांना, नाहीतर आम्हालाच यावं लागलं असतं यांना भेटायला. जेलमध्ये. अरे बापरे, तुम्ही होय? देवाचा नोकरा कप्पार उतरून गेला. तेव्हा बाईसाहेब म्हणाले तर केवढ्यानी वरडले होते माझ्यावर. बाईसाहेब नाही, राणीसाहेब म्हणायचं. आता कोणती राणी म्हणू? बदामाची, खाकी लावाची. चमेली, जास्ती नकला करू नको. तू दासी आहे हे लक्षात ठेव. दासी असली तरी इमानदार आहे, तुमच्यासाठी खोटारडी नाही. अगं चमेली, कशाला हिच्यासोबत वाद घालतेस? मी कशाला काही घालू? तिला तर अगोदरच घातले इन्स्पेक्टरनी सरकारी दागिने. मस्त शोभून दिसतात ना तुम्हाला. बरं इन्स्पेक्टर, मला एक सांगा, तुम्ही आम्हाला बँकेच्या लॉकर बाबत माहिती दिली. आम्ही बँकेत जाऊन लॉकर उघडलं तेव्हा ते रिकामच होतं. अगं, ते रिकामं मिळायला ते माझ्यामुळेच. ते कसं काय? मी CID कडे कंप्लेंट, त्याचा हा परिणाम. ज्यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे. तुमच्या वडिलांनी रत्नजडी सुवर्णमुद्रा बँकेच्या लॉकरमध्ये ठेवली होतीच, पण CIDच्या आदेशानुसार बँक मॅनेजरला CIDने आदेश दिला आणि बँक मॅनेजरनी त्यांच्या मास्टरकीने ते लॉकर उघडून ती रत्नजडी सुवर्णमुद्रा आमच्या स्वाधीन केली, म्हणून तुम्हाला ते लॉकर रिकामं मिळालं. पण त्या खोटारडीला इथे कशाला आणलं इन्स्पेक्टर? अहो, न्यायालयाच्या आदेशानुसार आता यांची रवानगी जेलमध्ये झालेली आहे, पण यांचं काही सामान इथे आहे ते न्यायला आलो आहे. नाही, यांचं इथे काहीच नाही. नाही कसं राजकुमार, काय नाही यांची बॅग. ही माझीच बॅग आहे ना, ती बॅग त्यांना द्या. ही बॅग माझ्या घरीच होती, इथे कशी आली?
वर्षाची ती उघडलेली दिसते. काय काढलं यातलं? ते मृत्यूपत्र दिसतंय. खोटारडे, त्यात जे अस्सल मृत्यूपत्र होतं ना तेच घेतलंय. बाकी तुझं सामान सगळं त्यातच आहे. या वेळेला तू जिंकलीस, पण लक्षात ठेव, सोडणार नाही मी तुला. आता सगळं विसरा. गेलेलं आयुष्य आता जेलमध्ये जाणार आहे तुमचं. इन्स्पेक्टर, मला वाटतं हिला हिच्या वस्तू सगळ्या मिळाल्या. आता हिला इथून नेलेलं बरं राहील. चला बाई. इन्स्पेक्टर, मला एक महत्वाचं काम आहे. मी तुमच्या बरोबर येते. अगं भावना, आत्ताच तर आली आहे, थांब ना थोडा वेळ. अगं हो, पण हे काम फार महत्वाचं आहे. त्या बँकचा शेवटचा निकाल लावूनच येते. बरोबर. या एका बाईने काय गोंधळ घालून ठेवलाय खरंच. आता तरी तुमची खात्री पटली ना की मीच तुमची खरी आत्या आहे म्हणून. हो हो, आता आमची पूर्ण खात्री पटली की तुम्हीच आमची आत्या आहे म्हणून. मग तुला मी जे सांगते ते तुला ऐकावं लागेल. हो, ऐकते ना, तुम्ही सांगाल ना. तू हे खरं सांगत आहेस ना? हो, अगदी खरा. हा, तुमचा विश्वास नाही का माझ्यावर? तू जे हे पुरुषी सॉंग घेतलंय ना ते मला अजिबात आवडलेलं नाही. अगं, एवढ्या सुंदर मुलीने असं विषयवेशात वावरणं मुळीच शोभत नाही. आणि आपल्यासारख्या संस्थानिकांना तर मुळातच शोभत नाही. तुझं हे मला रूप बदलून तुला राजकुमारीच्या रूपात बघायचं आहे मला. पण आत्या, आता पण वगैरे काही तू जर मला तुमची आत्या समजत असशील ना तर तुला माझं ऐकावंच लागेल. अगदी माझ्या मनातलं बोलले आता तुम्ही. एखाद्या मुलीने हे असं पुरुषी विचार वावरणं हे कुणालाच पटणार नाही ना. थांबा, आता मी त्यांना चांगलं राजकुमारची राजकुमारी बनवून आणलंय. तेव्हा माझ्याशी दगड करत होते ना. आता चला, तुम्हाला माझं पण ऐकावं लागेल. चला. आता तुम्ही सर्व एकत्रपणे माझ्यावर दबाव आणत आहेस ना, तर मला आता ऐकावंच लागेल. चला, मस्त सुंदर राजकुमारी बनवून आणते तुम्हाला. चला, राजकुमारीने माझं ऐकलं, मला फार बरं वाटलं. तुला सांगते राजश्री, आता मी दोघींनाही दत्तक घेणार आहे आणि संस्थांचे वारस म्हणून तुमची नेमणूक करणार आहे मी. म्हणजे आम्ही आता बाळकेश्वर संस्थान खरे वारस होणार. अगं, होणार नाही, होणारच. आणि त्या मृत्यूपत्राप्रमाणे महाराजांच्या करोडो रुपयांच्या वारस होणार आहात तुम्ही. खरंच? हो हो. चला, आता सर्व सुरळीत झालं. राजश्री, तुला सांगते, या प्रकरणात ना मला मुलांनी खूप मदत केली ग. आत्या, ती आमची खूप जवळची मैत्रीण आहे, म्हणून तिने सर्व केलं. हे जरी खरं असलं ना, पण जो CID इन्स्पेक्टर माझ्या घरी आला होता तो तिचा भाऊ निघले आणि तुमची तिची मैत्री असली, हे सर्व काही ईश्वरानेच घडून आलं असावं असंच मला वाटतंय. आत्या, तुमचं हे अगदी खरं आहे. आणि सत्याचा शेवटी विजय होतो. तू हे मात्र खरं बोललीस. आता माझी कौटुंबिक जबाबदारी वाढली ग. ती कशी काय? सगळं जे काम दिलीपला करायचं होतं आता ते काम मला करावं लागेल. म्हणजे मला काही कळलं नाही. राजकुमारीला येते मग कळलंच तुला. हो. चमेली, चमेली, काय म्हणतो बाई साहेब? राजकुमारी तयार? एवढ्या लवकर तयार होतील होत्या? आता राजकुमाराची राजकुमारी होणार आहे. जरा वेळ करा. आता तुम्ही खूप छान केलं. हे जे पुरुषी सौख राजकुमारीने घेतलाय ना, ते अजिबात पटलं नाही कोणाला. तर काय एवढ्या सुंदर मुलीने असं पुरुषासारखं वावरणं चांगलं दिसतंय का? हो ना. चमेली, अगं चमेली, आले आले ताई साहेब, थांबा जरा. किती वेळ घेणार आहेस? थांबा जरा. तुमच्या सगळ्यांसाठी सरप्राईज आहे. काहीतरी सरप्राईज आहे म्हणे. शांत आहे आता ते कसं तुमच्या मनासारखी अगदी. अगं ये ना चमेली. अरे येत आहे हो, पण तुम्हाला सांगते आता ना माझा पगार वाढवून द्या बा. हे काय करायचं? पगार वाढवून द्या, पगार वाढवून द्या. एवढ्या कमी पगारात कोणती बी बाई येत नाही काम करायला. अगं, आत्ताच आत्याबाईंनी सांगितलं आहे की आम्हाला करोडो रुपयांची मालमत्ता मिळणार आहे. मग तर माझा पगार वाढला
आपलाच पाहिजे का? जा बघ. थांबा आणते मी राजकुमारीला. राजकुमारी या हो, सगळे वाट बघत आहे तुमची. लपवण्याचा प्रयत्न केला पण कसंच लपत नाही बरं. आता झालं ना तुमच्या मनासारखं? पण आता मी दार उघडू की नको? अगं एकतर विचार का झाला? जा उघड. नाही बा, आता ना मला भीतीच वाटायला लागली आहे. पहिली, दुसरी, आता तिसरी महाराणी आली म्हणजे इथे माझ्याशिवाय आता कोणी